आमदार राजन साळवी आपल्या सोबत आहेत, आपण बातचीत करूयात। साळवी साहेब, आज वर्धापन दिन आहे, वर्धापन दिनाला पोहोचलेला काय भावना आहेत, काय सांगाल त्याबद्दल? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हे रोपटं लावलं, त्याचा वटवृक्ष झाला। त्या वटवृक्ष सावलीमध्ये आमच्यासारखा सामान्य शिवसैनिक मोठ्या मोठ्या पदावरती पोहोचला। माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक एक नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि 3 टर्म आमदार हे होऊ शकलो, हे फक्त आणि फक्त शिवसेनेने होऊ शकलो। म्हणून शिवसेना हा एक परिवार आहे आणि निश्चितपणे या दृष्टीने आजच्या वर्धापनानिमित्त सर्व शिवसेना मांडणं तुमच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा। पण कोकणाचा परफॉर्मन्स आहे तो लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही। कुठेतरी कोकणातून शिवसेना संपवण्याचं मी काम केलं असं नारायण राणे म्हणतात। नारायण राणे काही म्हटलं असलं, नारायणला मोठं कोणी केलं? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळे नारायण राणे आज तुमच्यासमोर एवढ्या मोठ्या पदावरती गेलेले आहेत, त्यांनी ते विसरू नये। आणि आता थोडा आम्हाला बॅडपेज मिळाला असेल, कोकणामधून आम्ही आता थोडे मायनस झालो असो, पण पुन्हा उभारी 100% घेणार आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा आमचा हे वैभव हे पुढे ना, मला विश्वास आहे। पण बॅकपेज भरून कसं काढणार? आता दोन्ही खासदार जे आहेत ते कोकणामधले, दोन्ही कोकणामधले खासदारांचं मतदान वेगळं असतं, विधानसभेचं वेगळं असतं, जिल्हा परिषदचं वेगळं असतं, पंचायत समितीचं वेगळं असतं, ग्रामपंचायतचं वेगळं असतं, विविध स्तरांचं मतदान होत असतं। आम्हाला विश्वास आहे भविष्यातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा कोकणामध्ये शिवसेनेचे आमदार दिसतील, आम्हाला विश्वास आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की कोकणामध्ये शिवसेनेचा विश्वास आहे आणि कोकणावरती अनेकांचा विश्वास आहे, त्याच्यामुळे विधानसभेवरती कोकणामध्ये अनेक आमदार निवडून येतील अशी प्रतिक्रिया जी आहे ती आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन नागनाथसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।